ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथापठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण ही कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व सुख समाधानही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचारच कानावर ऐकाय पडतील. अध्याय 16. देवांकडून ब्रह्मदेवांना तारकासुराच्या दुराचाराचे कथन. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तारकासुराकडून सर्व देवता व ऋषीमुनी यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी इंद्र माझ्याकडे आले व मला म्हणाले, पितामह, तारकासुरांच्यामुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणात त्रास होऊ लागला आहे. तुम्ही त्याला वर दिल्यामुळे तो उन्मत्त झाला आहे व विध्वंसक वृत्तीने वागू लागला आहे. आम्ही जेथे जातो तेथे तो येऊन आम्हाला त्रास देतो. सर्व दिशांचे अधिपती त्याला शरण गेले आहेत. साधूजनांकडून तो सेवा करून घेत आहे. आता आम्ही काय करावे हे समजेना. सुदर्शन चक्राचा देखील त्याच्यावर काही प्रभाव पडत नाही. हे सर्व ऐकून मला कळले की तारकासुर अतिशय उन्नत झाला आहे. त्या कोणत्याही देवाकडून त्याचा नाश होणार नाही, फक्त शिवपुत्राकडून त्याचा वध होणार आहे. मी देवांना धीर दिला आणि म्हणालो, तारकासुराचा कोणी वध करू शकणार नाही, फक्त शिवपुत्रच त्याचा नाश करू शकेल. आता शिवपुत्राची वाट पाहणे आवश्यक आहे. दक्षाची कन्या हिने देहाचा त्याग केल्यावर तिने मेनाच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला आहे. शिवजी हे पार्वतीचा जरूर स्वीकार करतील. यासाठी तुम्ही सर्वांनी त्या दोघांचा विवाह लवकर व्हावा म्हणून प्रयत्नशील व्हावे. त्यांचा पुत्र तारकासुराचा नाश करू शकेल. देवतांना निरोप घेऊन मी स्वर्गलोकी येऊन तारकासुराची भेट घेतली. मी त्याला म्हणालो, तुझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला वर दिला, परंतु त्या वराचा तू दुरुपयोग केलास. तुझ्या मर्यादा तू विसरला आहेस. तू आता देवदेवता व ऋषीमुनी यांना त्रास देत आहेस. तुला वर हे चांगल्यासाठी दिले होते, परंतु त्याचा दुरुपयोग केलास. स्वर्गाचे राज्य कर असे मी तुला सांगितले नव्हते. यासाठी स्वर्ग सोडून जा व पृथ्वीवर राज्य कर. माझ्या आज्ञेने तारकासुर शोणितपुरास आला आणि पृथ्वीवर राज्य करू लागला. अध्याय 17. शिवजींना मोहित करण्याचे कार्य कामदेवाने स्वीकारले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मी तारकासुराचा वधाचा उपाय सांगितल्यानंतर शिवपार्वतीचा विवाह लवकर व्हावा असे इंद्राला वाटू लागले. इंद्राने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. इंद्र म्हणाला, हे मदना, शिवजींचे चित्त विचलित करायचे आहे. तेव्हा मदन म्हणाला, हे काम मी सहज करू शकतो. शृंगार हा माझा सेनापती आहे आणि हावभाव हे माझे सैनिक आहेत. सुंदर स्त्रियांचे नेत्र कटाक्षाने अनेकांचे तप सामर्थ्य मी नष्ट करू शकतो. इंद्र म्हणाला, माझे काम तूच करू शकतोस. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य उन्मत्त झाला आहे. तो सर्वांना दुःख देत आहे. तो अधर्म वाढवत आहे. त्यामुळे देव ऋषी फारच चिंतामग्न झाले आहेत. फक्त शिवजींच्या पुत्राकडून त्याला मृत्यू येणार आहे. तरी शिवजी अनुरक्त होतील असे कार्य आपण करावे. शिव आणि पार्वती या दोघांचे मिलन झाले तर तू कृतार्थ होशील. आमच्या सर्वांचे दुःख पण नाहीसे होईल. कामदेवानी ही आज्ञा मान्य केली. अध्याय 18. कामदेवाने शिवजीच्या मनातील विकार जागृत केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेव गंगावतरण तीर्थावर शंकरजींच्या ठिकाणी आला. त्यांना तपामध्ये मग्न असलेले पाहून कामदेवानी आपली माया पसरली. वसंताचा प्रभाव सर्वत्र पसरला. वृक्षवेली प्रफुल्लित दिसू लागले. फुलांचा सुगंध चारी दिशांनी पसरला. पक्षी भ्रमर यांचे आवाज घुमू लागले. पशुपक्षी आपल्या जोडीदारांबरोबर कामक्रीडा करू लागले. कामदेव हा रतीसह शिवजींच्या समीप उभा होता. त्याचवेळी पार्वती शिवजींची पूजा करण्यासाठी सुगंधी फुले घेऊन तेथे आली. शंकरांनी क्षणभर ध्यान बंद केले. कामदेवानी पार्वतीबद्दल प्रेम वाटावे म्हणून पुष्पबाण सोडला. त्यांच्या प्रभावाने शिवजीने पार्वतीकडे पाहिले. तिचे सौंदर्य पाहून त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. पुन्हा ताबडतोब शिवजी भानावर आले. ते विचार करू लागले की माझ्या मनात कोण बरे विकार निर्माण करत आहेत. अध्याय 19. शिवजींनी कामदेवांना भस्म केले. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, महादेवांच्या मनात जेव्हा विकार जागृत होऊ लागले त्यावेळी ते एकदम जागृत झाले. हे काम दुसरं कोणीतरी करत आहे हे त्यांनी जाणले.
त्यांनी शोध घेतला. त्यावेळी त्यांना कळले की हाती धनुष्यबाण घेऊन कामदेव गर्वाने उभा आहे. कामदेवाने दुसरा बाण सोडला आणि शिवजींनी तो बाण आपल्या दृष्टीने मोडून टाकला. त्यामुळे कामदेव भयभीत झाला. कामदेवाने इंद्राचे स्मरण केले. त्यामुळे तेथे देव प्रकट झाले. आपल्या मनात कामदेवाने विकार निर्माण केल्यामुळे शंकरजी क्रोधित झाले होते. इंद्राने त्यांना शांत होण्याची प्रार्थना केली. कामदेवावर दया करा असे सांगितले. परंतु तोपर्यंत शंकरांनी तिथे नेत्र थोडा उघडला होता. त्यातून अग्निज्वाला प्रकट झाल्या आणि कामदेवास त्या ज्वालांनी भस्म करून टाकले. ते दृश्य पाहून देवांना दुःख झाले. पार्वती घरी निघून गेली. रती दुःखाने विलाप करू लागली. त्यावेळी देवाने हात जोडून शिवजींना सांगितले की तारकासुरामुळे आम्ही अतिशय त्रस्त झालो आहोत. त्यामुळे हे कृत्य झाले आहे, तरी आपण क्षमा करावी. शिवजी शांत झाले. कामदेव हा शरीररहित झालेला राहिला. द्वापर युगामध्ये कृष्णपत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न नावाने तो जन्म घेईल. रतीला प्रद्युम्नाची प्राप्ती होईल. तो रतीला घेऊन द्वारकेला जाईल. शिवजींचे बोलणे ऐकून देव समाधान पावले. त्यांनी नमस्कार केला आणि म्हणाले, शिवजी आपण करुणासागर आहात. रती अतिशय विरहाने व्याकुळ झाली आहे, तरी तिच्यावर कृपा करावी. शिवजी म्हणाले, देवांनो तुमची विनंती मी समजून घेतली. तुमच्या विनंतीचा मी मान ठेवला. मी कामदेवाला जिवंत करीन. तो माझा गण होऊन सर्वत्र संचार करत राहील. हा गुप्त वृत्तांत कोणाला सांगू नका. आता तुम्ही आपापल्या स्थानी जा. तुम्ही निश्चित राहा. मी तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणार आहे. ते ऐकून देव संतोष पावले. त्यांनी शिवजींची स्तुती केली. शिवजी अंतर्धान पावले. देवांनी रतीची समजूत काढली. अध्याय 20. समुद्राने अग्नी धारण केला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, शिवजींच्या तृतीय नेत्रातून तो जो अग्नी प्रकट झाला तो चारी बाजूला तसाच पसरत राहिला. त्यामुळे सर्व भयग्रस्त झाले. सर्वत्र हाहाकार झाला. सर्व देव माझ्याजवळ आले आणि त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. ते संकट निवारण्याची मला विनंती केली. मी शिवजींचे स्मरण केले. मी अग्नीला स्तंभित करून समुद्राजवळ नेले. मला पाहताच समुद्र देवता समोर प्रकट झाली. समुद्र देवतेने मला नमस्कार केला आणि म्हणाला, हे ब्राह्मण आपण माझ्याकडे आलात. मी धन्य झालो. मी तुमचा सेवक आहे. तरी काय करू ते सांगा. मी म्हणालो, हे सागरा, शिवजींच्या इच्छेने मी येथे आलो आहे. त्यांच्या क्रोधापासून महाअग्नी निर्माण झाला आहे. कामदेवांना भस्म केल्यानंतर जगाला भस्म करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रलय काय येईपर्यंत तू याला धारण कर. माझे म्हणणे जाणून समुद्राने तो अग्नी धारण केला. ओम नमः शिवाय. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.